टेंट पडला, परत वादळ आलंय वाटतं. अरे बाप. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. बापरे, आमच्या टेंटची हालत बघा काय झाली आहे. वाह, काय मस्त दिसतंय. भयानक परिस्थिती झाली आहे. कॅम्पिंग करताना इतके हाल आमचे कधीच नाही झाले. फिशिंग कॅम्पिंग करताना पाऊस पण इतका जोरात आहे, असे जोरात थेंब पडतंय, डोळ्यांना लागतंय. आजचा व्हिडिओ खूपच धमाल आहे, कारण की आज आपण करणार आहे फिशिंग आणि कॅम्पिंग आणि कुकिंग तिन्ही गोष्टी करणार आहे. पण ते पण मुसळधार पावसामध्ये. या पावसामध्ये तुम्हाला बरंच काही ॲडव्हेंचर बघायला मिळणार आहे. पण या पावसामध्ये फिशिंग होते की नाही, कॅम्पिंग होते की नाही, आणि मासे जर नाही मिळाले तर कुकिंग होते की नाही, या सगळ्या गोष्टी होतील का नाही मला माहिती नाही. पण व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे हे मात्र नक्की आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सुरेश आहे. सुरेश मासा काढायला चाललाय ना. ते तिकडे जाळं टाकलं होतं, तर त्या जाळ्यामध्ये मोठा कटला अडकलाय, तो काढायला चाललाय. तो चाललाय सुरेश. आज आपण परत पिंपळगाव जोगे धरणाकडे आलोय आणि आज जरा शांत आहे. जरा नाही, पूर्णपणे शांत आहे. जेवढी ॲक्शन होती 2 दिवस अगोदर 15 ऑगस्टला तेवढी ॲक्शन नाही आहे. पण आज आपण फिशिंग रॉडने मासे पकडायला आलोय. तर सध्या लोकेशन शोधत होतो, तर लोकेशन शोधता शोधता तिकडे जाळ्यामध्ये एक मोठा मासा अडकलेला दिसला. ना मासा, हा तो काय कटलाच आहे. पहिला मारलं का आधी त्याला? डोक्यावर जरा मारलंय, डोक्यावर फटके दिले आधी, कारण मास तसा आवरायचा नाही, त्याच्यामुळं डोक्यावर फटके देऊन जरा त्याला. त्या दिवशी तेवढा मोठा नाही, तेवढं नाही. 6-7-8 किलोचा असेल. लांबून लहान दिसत होता, पण आता जवळ आल्यावर दिसतो भला मोठा आहे मासा. चांगलंच मोठा आहे. किती किलो असेल? 10 किलो असेल. 15. बापरे, साईज आहे रे. उचलत आहे का नाही? नीट असं सरळ उचलायचं होतं ना. साईज आहे रे. आहे ना 15 किलो पर्यंत असतं. हा, पण हे जाळं नाही, मला वाटतं ते तिथे गाडी वगैरे जात असेल का, ट्रॅक्टर? नाही, तिथं काही प्रॉब्लेम नाही ना. नाही वस्तू नाही काही. ते मासे पकडायला जाणार होतो आम्ही तिथे, आणि तिथं चाल नाही ना. हां, सर्वात आधी ना जागा शोधायची आपल्याला टेंट लावायला. फिशिंगचा स्पॉट शोधावा लागणार आहे, कारण की धरणाजवळ आहे ना बरेच जाळे टाकले, तर त्याच्यापासून आपल्याला लांब एखादा थोडासा उथळ जो स्पॉट असेल ना तो शोधायचा आहे. धरणाच्या शेजारूनच रस्ता आहे, तर जाऊया तिकडे. आधी बघूया चिखल वगैरे आहे का, काय कसं आहे काय. चिखल तर दिसतोय. हे बघा, असा रस्ता आहे. त्यामुळे मी सगळं जे आपलं लगेज होतं ते घेऊन आलो नाही सोबत. इकडे जरा चांगली जागा आहे, मस्त सपाट गवत आहे, पण त्यात पाणी थांबायला नाही पाहिजे. हा, जरा खडक केले. कोणतरी आहे तिकडे मासे धरते. आम्हाला वाटलं आम्ही एकटेच असणार इकडे मासे पकडायला, तर आमच्या अगोदरच बरेच लोक दिसत आहेत तिकडे मासे पकडताना. तिकडे ऑलरेडी त्यांनी मासे पकडलेत मला असं वाटतं. हा फिशिंग स्पॉटच आहे, आम्हाला पण माहिती नाही, दिसून पण येत नाही. हीच साईज मिळते का रोजची? 10-12 किलो काय व्हिडिओ पाहिला मी युट्यूबला पडलेला ना. हा, अरे वा, धन्यवाद. हा का, अरे वा. काय नाव आहे? शेख जुनेद. कंटिन्यू व्हिडिओ पाहतो. हां, आपलं नाव दादा? आकाश फुलपगार. माझा छत्रपती संघर्ष मार्तनी खेळाचा आखाड्याचा यूट्यूब चॅनल आहे. अच्छा अच्छा, काय नाव म्हटले? छत्रपती संघर्ष मार्तनी खेळा आखाडा शिवजन्मभूमी जुन्नर. अच्छा अच्छा. फिशिंगला पण मस्त जागा मिळाली आहे, कॅम्पिंगसाठी सुद्धा जागा मिळाली आहे. तर जाऊया लवकर फटाफट. तिकडे एक घरासारखं काहीतरी बनवलं आहे, जर ते चांगलं असेल तर तिथेच कॅम्पिंग करूया. पॉसिबिलिटी तर तशी कमी आहे. नाही रे, हे वायरी वगैरे ठेवायला काहीतरी बनवलं, पाईप आहे. नाही, चिखल खूप आहे.
आणि हे एवढ्या दिवसामध्ये म्हणतात ट्रेकिंग ट्रेकिंग काय कामाला येणार आहे चिखलामध्ये? कोण म्हणलं होतं? लोक म्हणत असतं ना कमेंट बॉक्समध्ये या. वाढलं ते एका तासात वाढत. पोहोचलोय लोकेशनवर. सर्वात आधी टेंट सेटअप करून घेऊया. टेंट झालाय सेट. आतमधलं जे आहे ना जिकडे आपण झोपतो ते वालं कंपार्टमेंट लावायचं आहे. एवढं काढून मग ते दिसायला दोस्तों देख सकते हैं यहाँ गुलाठी भी मार सकते हैं. झालं बघा. पहिले चहा करा. और ये है, और आपने तो सुन ही लिया होगा जैसे कि फरमाइश आ चुकी है पहिला चहा बनवा. मला पण तलब झाली आहे चहाची. पण ह्यावेळेस मी ना आपल्या सबस्क्रायबरचं ऐकलं आहे आणि ते रेडीमेड टी आणली आहे. काय करावं कळत नाही आहे. चहा घ्यावा आधी का फिशिंग रॉड सेट करावा. चहा घेऊ आधी. पाऊस बघा किती जोरात आलाय. बाबू भाई भी अंदर आ चुके हैं. काढले असते बुटा आतमध्येच बसला असता. ए प्रणव तू बस आतमध्ये चा. बाबो टेंट राहतो का उडून जातो. वाटलं नव्हतं इतकं जोरात पाऊस येईल. बाबू कसं वाटतं एक्सपिरियन्स एवढ्या पावसात? पण एवढ्या पावसात पहिल्यांदाच आपण कॅम्पिंग करतो. म्हणजे मी तू तुमच्यासोबत पहिल्यांदाच आणि माझी पण पहिल्यांदाच आहे. अच्छा. तर असा एक्सपिरियन्स आहे बघा. काय जोरात पाऊस आहे. आपण अशा एरियामध्ये आलो आहे जिकडे मुसळधार पाऊस आहे पण फिशिंग पण होती आहे. त्यामुळे आपण इकडं आलो आहे. आणि बघा आपण आता सेट करणार रॉड सेट करणार होतो. बरं झालं रॉड सेट केलं नाही. तर आता जोपर्यंत पाऊस पडतोय मस्तपैकी गरम गरम चहा घेऊया. हा चहा नव्हे, हा फक्त गरम पाणी आहे. दालचिनीचा वास येतो. मसाला चहा आहे. मला वाटतं मॅरिनेशनसाठी पण हाच चहा वापरावा आपण. यात बऱ्याच गोष्टी आहेत ना. यात काय दिसतं? आलं दिसतंय, दालचिनी आहे, पेपर, ब्लॅक पेपर पण आहे. अरे वा, एकदम चहासारखाच दिसतंय. टेस्ट पण म्हटलं ना, टेस्टमध्ये थोडं कॉम्प्रोमाइज तर करावंच लागेल. आणि जिकडे दूध फुटत होतं त्यामुळे हे सजेशन होतं. तर हे सजेशन चांगलं आहे. मसाल्याचा मस्त एकदम सुगंध येतोय. तर रिफ्रेशिंग वाटतंय. छान आहे. साखर थोडी कमी आहे. साखर तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता. बाकी टेस्ट वेस्ट एकदम मस्त आहे. लकीली पाऊस थांबला आहे तर आपण आहे ना चहा घेऊन आपले रॉड सेट करू शकतोय. चालायचं रे. नाही इथलं वातावरण असं मस्त बदलतं ना, ड्रास्टिक एकदम भस्कन. एकदम जोरात पाऊस येतो. एकदम भस्कन सगळं क्लिअर होऊन जात आहे. चारा बनवून घेऊया सर्वात आधी फीडरला लावायला. कोंडा आहे हा, मैदा आहे फार जुना, घरी ठेवला होता, सडला. याला किडे पण लागले. हा मैदा आहे. बरं झालं फेकलं नाही मी, हे आज कामाला आलं. मैदा आहे. कोंड्यामध्ये मैदा टाकला आहे थोडा जास्त नाही. हे 2-3 वाटी केक टाकूया.
पाऊस आला पाऊस आला. पेट पण भिजून जाईल. हे धरणातलंच पाणी घेतलं आपण. बाबू आलाय रॉड घेऊन यार. थँक्यू सो मच बाबू. थँक्यू. त्यांनी दिले असते तर मी पण गेलो असतो. काय दिली असती? त्याची फीडर बनवून घेऊया. कॅम्पिंग म्हणल्यावर झोपत येत नाही 12-1 वाजेपर्यंत. तो गोळा आहे ना फीडर, ते जरा सेट होऊन देऊया जमिनीवर. फायनली रॉड सेट झालेत आपले. आता थोडंसं फक्त आपल्याला वेट अँड वॉच करायचं आहे. तोपर्यंत आपली कुकिंग होते का ते बघूया. जर आपल्याला काही मासे मिळाले तर त्याचीच कुकिंग करूया. नाही तर आपण थोडंफार चिकन आणलं होतं आणि भात वगैरे आणलं. भात नाही, तांदूळ वगैरे आणले. लागला ते टाइम लॅप्स नाही आहे ना. अडकलं ते कसं. हां गवतामध्ये अडकलं. लहान आहे वाटतं मासा. हां पण फर्स्ट कॅच झालं आपल्या रात्रीचा. किती वाजले बाबू? 8 पण नाही, 8 ला 10 मिनिटं बाकी आहे. 8 ला 10 मिनिटं बाकी आहे. 1 तास पण नाही झाला आपण. बऱ्यापैकी साईज आहे. रौचे रौचे तूच बाहेर आला. तूच बाहेर आला. आला आला आला. आली मला वाटलं लहान आहे पण साईज चांगली आहे. खायचं आहे करू कोणाला? मला नाही आवडत म्हणून म्हटलं. एक रहू मिळाला आहे पहिला. चांगली साईज आहे. नाही जाणार. जाईल ना. हा ठेवू ना नंतर. आता थोड्या वेळासाठी हा इकडनं जाईल असं. नाही तर बांध घालतो नाही. काय ते रेनकोट घालायला. मस्त पाऊस उडला. चल चल चल. कॅमेरा पोसून चार्जिंगला लाव. बाबो मला वाटलं तू गेला आतमध्ये. मी मगाशी लय घाबरलो. माणसं लागलं तुम्ही आवाज करायला लागलो. मी लय घाबरलो ना. मी आपला मोबाईल मध्ये काय झालं. तुम्ही म्हणायचे ना ऐसा मत करे मेरे जान. मला वाटलं तू आतमध्ये गेला आणि अचानक भस्कर समोर आलाय. बिबट्या. पूर्ण मी वापरून करते.
वाटलंच नाही. चिंगटा खाऊन बसला होता. कमीत कमी 2 मासे मिळाले, पण पाऊस एकदम मुसळधार सुरू आहे. हवा पण एकदम जोरात आहे, थंडी पण खूप जोरात वाजते. पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही आहे. पाऊस आहे, त्यासोबत आहे ना जोरात वारं सुद्धा सुरू आहे. एकदम कान असे बधीर झाले. कुकिंग करूया, चिकन धुवून घेऊया. त्यामुळे ते गोड लागत नाही. मग थोडं मागायचं तो आता गोप्रो हे काय चहा घेऊया. गारटलोय पार पावसामुळे. प्रणवने बनवलाय चहा, म्हणजे रेडीमेड सॅशे, फक्त पाणी गरम करून टाकलंय. साखर आहे ना? बस माझी बॅटरी काढायला सांगितलं त्याला. ती मॅरिनेशनचं नाही, माऊली काळा मसाला. मागून काय मॅरिनेशनसाठी जास्त काही नाही आपल्याकडे. माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला आहे. त्यामध्ये आपण फक्त आलं लसूण पेस्ट आणि लिंबू घालणार आहे आणि मीठ. मित्रांनो, आपण नेहमीच माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरतो, कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. यात कोणत्याच प्रकारचं केमिकल नसतं. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळे यांची जी चव येते ना, ती अस्सल गावरान चव येते. आणि नॉनव्हेज आणि माऊली मसाल्यांचं जे कॉम्बिनेशन असतं ना, ते एकदम भन्नाट असतं. अस्सल गावरान चव मिळते तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आणि त्यांची वेबसाईट आहे. तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. माऊली मसाल्यांमध्ये सर्व मसाले असतात. माऊली मसाला जेव्हा तुम्ही वापरता तर त्यानंतर तुम्हाला अगदी हळदसुद्धा वापरायची गरज पडत नाही. माऊली गरम मसाला, याची जी क्वांटिटी असते ना, याचा जो रेशो असतो ना, 1 किलो जर चिकन असेल, 1 किलो जर मटन असेल, चिकन असेल, तर त्याला ना 2 चमचे काळा मसाला घ्या आणि 1.5 चमचे माऊली गरम मसाला घ्या. एक अर्धा लिंबू. हे खूप मस्त आहेत क्लिप्स. हे कुठे मिळाले तुम्ही तर नक्की घ्या. लिंबू, गरम गरमच भांडल तोंड लावलं मी. मीठ. पाऊस सुरू झाला परत. अरे आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्या मस्त. जोपर्यंत भात होतं ना तोपर्यंत हे मॅरिनेट होऊन देऊया. आणि तोपर्यंत प्रणव आहे ना कांदा आणि टोमॅटो काय असेल ते कापेल. ते पाणी काय खालून येते का रे, कवरतूनच येते. लई खबार रे मित्रांनो. स्वयंपाकाची तयारी चालू केली आहे प्रणवना इकडे भात ठेवलाय. तर बाहेर आहेत आणि मी आतमध्ये भात बनवतोय. तर ठेवलाय भात करायला मीठ बीठ टाकून. ड्रॅग ओढला होता, आता थोडासा ओढला होता कर म्हणून. हे बघा, इकडं आपला भात शिजतोय तोपर्यंत आहे ना, इथं कांदा आणि टोमॅटो कापतोय. तर आपला भात पांढरा शुभ्र झालाय, काळ्या काळ्या चिखलात. हा बघा, हा काळा मसाला आणि इथं सगळ्यात चिखल सांडला. हा पण काळा मसाल्यासारखाच दिसतोय. बटर आहे, अमूल बटर. ते पण कसं घट्ट झालंय. श्रीखंडासारखं दिसतंय. हेरा बटर टक्कावलं. बरोबर बोलतोय का? बटर पिघळत. त्या दिवशी माझ्या कॅमेऱ्यापाशी ती 2-3 माणसं होती, ती सरांची पडायची वाट बघून होती. हा काय या माणूस पडतच काय. कांदा नाही चिकन थोडंसंच होतं. जाऊ दे, सॅलड संग खायला होईल ना, सॅलड म्हणून. मस्त कांदा परतून घेऊया. माऊली मसाला आहे, मिरच्या पण टाकतो का, तेच अधिक तिखट असतं एवढा. यात आपण दुसरा कोणताच मसाला नाही घातलाय. खाली काय हे झाकायला काहीतरी पाहिजे. तर
ओके दोस्तों, इस तरह से हम लोगों ने थोड़ा सा दिमाग लगाया है. हे फक्त वजन त्याच्यावर ठेवतो आपण. गॅस एकदम स्लो करावं लागेल आपल्याला. बस तो होने देते हैं दोस्तों इसको थोड़ी देर. भात आहे ना थोडंसं कालवण लागेल आपल्याला, त्यामुळे थोडंसं पाणी घालूया. क्या हुआ? आई शपथ, लावून घेतो मी. लावा पटक्याने. कधी कुठून कांदा सांडला. मला सुक्का आवडतं, पण आज भात आहे ना त्यामुळे जरा असं. पण हा झालंय चिकन. लाटा किती आहेत? चिकन आपला झालाय. आता आपण बसून जेवाय. बरीच भूक लागली. 10 वाजला. भूक लय लागले, त्यामुळे आता 2 मिनिटात लगेच बसून. झालंय. कोथिंबीर घालूया. झालंय. मस्तपैकी जेवूया. खूप जोरात भूक लागली. माझ्यापेक्षा बाबूला जास्त जोरात भूक लागली. मित्रांनो, आता आपण बसणार आहे जेवाय. तर बाबू थोडा रस्सा. आधीच सांगितलेलं बरं ना. हाँ नहीं सांगतो तुला. ये है हमारा कैंपिंग वाला चिकन. काले मसाले में का चिकन, माऊली मसाले में का. बाबू ये लीजिए. रस्सा वाढवून खावा बाहेर. मी बाहेर. हे जण तू एकच खाले. मग बसून. अरे बापरे, इथं किती पाणी झालंय. शपथ, इथं पण झालं असेल बघ. आणि ना अजून हे वरती हो, इथं खाली बघा पाणी पाणी का. हे ताडपत्रीचं आलं पाणी आहे. बापरे, हे उगाचच टाकले ताडपत्री आपण रे. थांबा, आता जेवण होऊ द्या. तिचं नावाने समजा इकडे कडेला काढू. ताडपत्रीमुळे पूर्ण पाणी झालं टेंटमध्ये. आत्तापर्यंत असं कधी झालं नाही. याच्यापेक्षा जास्त पावसामध्ये आपण गेलो होतो, तर चूक झाली. ताडपत्री खाली नव्हती टाकायची. ताडपत्री ॲक्च्युली आतमध्ये टाकायला पाहिजे, कारण की ह्या टेंटमध्ये जे पाणी खाली वाहून येतं ना, झिरपतं नाही, वाहून येतं ना, तर ते डायरेक्ट जमिनीमध्ये पडलं की ते जमीन ॲब्झॉर्ब करून घेते. पण आपण ताडपत्री टाकली तर ते ॲब्झॉर्ब नाही करते. ताडपत्रीवरती जमतं आहे आणि त्यामुळे टेंटमध्ये येतं आहे. तुमचं सोपं आहे हो. चप्पल काढले, पाय धुतले, गेले आज. तुम्ही आल्या बोललं काढतो. तो दोस्तों, ये है असली मज़ा कैंपिंग का. हम सोने वाले हैं गीले टेंट के अंदर और खाने वाले हैं एकदम सादा खाना. खाएगा तो बढ़ेगा. बाबू, हो, कैसा लग रहा है? एकदम कडक माल. एक नंबर. एक नंबर. भूक लागली त्याच्यामुळं अजून चांगलं. वाटण नाही टाकलं तरी भारी झालं. बरं झालं आपण वाटण विसरलो. हो, म्हणजे कळालं ना, बिना वाटणाचं पण चांगलं लागतं. ॲक्च्युली कॅम्पिंगची खरी मजा हीच आहे. काही ना काही राहतं,
मग सगळं ॲडजस्ट करून आपण बनवायचं. थोडीशी सर्वायवल स्किल्स असायला हवे, थोडंसं सहन करायला हवं. तीच खरी मजा आहे कॅम्पिंगची. युजली लोक काय करतात, कारमध्ये सगळं सामान घेऊन जातात, झोपायचं बेड बीड सगळं आणि कार फक्त जिकडं आपल्याला जायचं आहे तिकडं लावतात आणि तिकडं थोडंसं काहीतरी कुकिंग करतात, चहा बिन, त्याला म्हणतात कॅम्पिंग. ती कॅम्पिंग नाही आहे, ती लक्झरी झाली. मोठा टेंट घ्यायचं, मग त्यामध्ये सगळ्या सुविधा असतात आणि त्याच्यामध्ये आपण राहायचं. त्याला कॅम्पिंग म्हणत नाही. कॅम्पिंग म्हणजे एक सर्वायवल स्किल आहे, एक मजा आहे. काही नसेल तर थोडक्यात आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं आणि कसं एन्जॉय करायचं, ती खरी कॅम्पिंग असते. लिंबू टाकल्यामुळे जर भारी वाटतं ना. म्हणजे अजून तिकीट पाहिजे तुझं काय? आणखीन तिकीट हवं होतं म्हणतो बाबू. एवढ्या मेहनतनी ड्रोन आणला. ड्रोन कुठे आहे? आतमध्ये. हां, तो ओलं तर नाही झालं बघ तिकडे. पाणी खूप मोठा लोचा झाला आहे ताडपत्रीमुळे. सगळं पाणी जमा होतं, तर टेंटमध्ये पण पाणी जमा झालं आहे. तर आता आम्ही काय केलं, ताडपत्री काढली आहे खालून आणि आता ताडपत्री आतमध्ये टाकली आहे. म्हणजे काय होतं की ते टेंटमधलं जे पाणी पडत होतं, ती ताडपत्री 100% वॉटरप्रूफ आहे. ती ताडपत्री खाली टाकली होती ना आणि अशी टेंटच्या बाहेर होती. तर मग ते सगळं पाणी पडून त्या ताडपत्रीवर येत होतं आणि सगळं असं जमा होऊन टेंटच्या खाली आलं होतं. त्यामुळे काय झालं की आतमध्ये सुद्धा पाणी झालं होतं. तर आता आपण ताडपत्री काढली आणि आतमध्ये टाकली आहे इथे. आज जरा चुकी झाली, पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत आपल्याला अशा गोष्टी शिकायला पण मिळत नाही. हां, ते तोंड आहे ना आणि हे पाय, हे खाली राहू दे. झिंग्याने पॉपअप खाल्ला. पॉपअप बदलतोय. झोपूया जरा, आराम करूया. बराच वेळ झाला आहे आणि बाईट पण काही मिळत नाही आहे. रात्र असल्यामुळे झिंगे जे ते ॲक्टिव्ह झालेत आणि तेच आपलं जे पॉपअप आहे ते खात आहेत. थोडं रेस्ट करूया आणि मग सकाळी परत ट्राय करूया. आणि हे रॉड मी टाकलेत नाही, असेच ठेवूया. सर्वात आधी ना कपडे बदलून घ्यावं लागणार आहे, कारण की कपडे सगळे रेनकोट जरी घातला असेल ना तरी शर्ट आणि पॅन्ट दोन्ही भिजलेत. कपडे बदललेत. तर अशी आहे मित्रांनो ही एक्स्ट्रीम कॅम्पिंग. बरेच हाल झाले आपले. मासे मिळालेत तेवढं एक सॅटिस्फॅक्शन आहे, पण मज्जा भरपूर आली आहे. खूप उशीर झाला आहे, झोपूया, थोडा आराम करूया. रॉड जे ते मी ऑलरेडी लावून ठेवलेत, त्याला मी असे स्टॉपर्स पण लावून ठेवलेत. आणि रात्री जर मासा मिळाला त्याची अपडेट मी तुम्हाला देईलच, आणि जर नाही मिळाला तर उद्या डायरेक्ट आपण सकाळी भेटूया. गुड नाईट. काय झालं, टेंट खाली आला. कसं काय होतंय. जोरात वारा सुरू होता, दोरी तुटली. टेंट म्हटलं खाली कसं काय आला. अरे हे सगळं तिकडचं निघालं, हे समोरचं सगळी गोष्टी वस्तू वाऱ्यामुळे बघा ते समोरचं टेंटचं जे आहे ना ते निघालं वाटतं. पलीकडचे सगळे क्लिप्स ते लावावं लागतील परत. चपला कुठे आहे, चपला. अरे बापरे, टॉर्च पण तरी बरं, अजून पाऊस सुरू नाही आहे. हे हां
तरी बरं झालं, पाऊस थोडा थांबला आहे. जोरात पाऊस जर असता ना तर हे सगळं भिजलं असतं, प्रॉब्लेम झाले असते. माशाने काही बाईट घेतलीच नाही. मला वाटतं रात्री ना झिंगे जरा जास्त ॲक्टिव्ह होतात ना, त्यामुळे मासे येत नाही जवळ. बहुतेक उद्या सकाळी बाईट होईल. फुल टू एक्स्ट्रीम कॅम्पिंग होते आज आपली. जसंच टेंट लावला ना आणि ते आपण फिशिंग रॉड रिट्रीव्ह केले, बाहेर काढून ठेवले पॉपअप्स, तितक्यात जोरात पाऊस सुरू झाला. एकदम थोडक्यात वाचलो आपण. पाऊस बघा किती जोरात येतोय. टेंट पडला, परत वादळ आलंय वाटतं. अरे बाप. आपली बॅटरी जी आहे ना ही टॉर्च, हिची पण बॅटरी संपायवर आली आहे. माहिती नाही आता पुढे काय होईल. परत जोरात जर वारा आला ना तर परत सेट करता येतं की नाही माहिती नाही. टेंट सारखं निघतं. हे ना 2 दगड ठेवलेत, इथे एक दगड ठेवला आहे, तिकडे एक दगड ठेवला आहे. हे जे पिन निघत आहेत ना सारखे, त्याच्यावरती दगड ठेवून दिला डायरेक्ट. होपफुली याच्याने आपला टेंट जो आहे तो जागेवर राहील. रॉडपर्यंत पाणी नव्हतं काल. हो, हो, पाणी भरभर वाढत चाललंय. फिशिंग रॉडपर्यंत पाणी आलंय आणि इतकंच दिसत बाकी आता फक्त. पाच वाजून गेलेत. थोडाच वेळ उजेड व्हायला, पण पाणी जे आहे ना ते आपल्या टेंटच्या एकदम जवळ पोहोचलंय. आपले जे फिशिंग रॉड होते ना ते सुद्धा पाण्यामध्ये म्हणजे पाण्याच्या बाहेर होते, आता ते पण पाण्यामध्ये आहेत. हे इकडं पाणी आहे. हे बघा, आपला फिशिंग रॉड आहे ना पाण्याच्या बाहेर होता, आता पाण्याच्या आतमध्ये आहे. इथपर्यंत पाणी नव्हतं येत. हा बघा, हा तर पूर्ण पाण्यामध्येच गेला आहे आणि थोडाच डिस्टन्स बाकी आहे. आणि इकडनं निघायचं म्हटलं तरी उजेड झाल्याशिवाय आपल्याला निघता येणार नाही. तोपर्यंत फक्त पाणी जे आहे ते आपल्या टेंटला टच नाही व्हायला पाहिजे. मानायला पाहिजे यार तुम्हा दोघांना खरंच. काय तुला ये म्हटलं बाहेर बघ म्हटलं तर तुला इथून हलव ना अजून. बघितलं ना. काय बघितलं तू? कुठं बघितलं? तिकडे जवळ आला का? किती वेळ लागेल भरायला? आता उजेड होस तर काही झोप तर काही लागणार नाही. थोड्या वेळ थांबावंच लागेल आपल्याला. थांबावं लागेल म्हणजे जागीच राहावं लागेल. झोप तर काय आता येणारच नाही आहे. पण एवढ्या गोष्टीमध्ये एवढं सगळं झालं, पण
आपले बाबू भाई जे येतात ते मस्त झोपले, टेंट पडू दे, काही होऊ दे, काय उठायला तयारच नाही आहे. मानायला पाहिजे, झोप पण अशी पाहिजे ॲक्च्युली. मला तर काही झोप म्हणजे कॅम्पिंगच्या वेळेस झोप काही खास लागत नाही, तशी पूर्ण होत नाही झोप कॅम्पिंगमध्ये. सगळं जर पाणी जर चुकून जोरात भरलं तर नाही बोलता येत नाही ना बाबा, बोलता येत नाही. पाऊस बघ किती जोरात सुरू झाला आहे. पाऊस जोरात सुरू होतो आहे, म्हणजे पाऊस एकदम मुसळधार येतो आहे. तर ह्या पावसामुळे पाण्याची लेवल वाढते, म्हणजे साहजिकच आहे. आणि आता एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, तर असं वाटलं की तास दीड तास आपल्याला थांबायचं उजेड पडूस तर. पण ह्या पावसामुळे ते पाणी एकदम लवकर लवकर नाही वाढायला पाहिजे, कारण की हा सगळा जो आपला पसार आहे हा सुद्धा आपण आवरला नाही आहे. तर हा पण आपल्याला आवरायचा आहे. आणि त्यात उजेड नाही आहे, बॅटरी पण संपावर आली आहे. ही दगडी वगैरे ठेवली, एवढं केल्यानंतर पण टेंट राहायला पाहिजे. पाऊस बघा वाढतच चालला आहे, बापरे. आजचा बेकार विषय झाला खरंच. सहा वाजून गेलेत. पाऊस आलाय बघा, जोरात पाऊस आलाय. पुढे डोंगर दिसत होता, आता डोंगर दिसत नाहीये, म्हणजे इतका जोरात पाऊस आलाय. आणि इतकं सगळं झाल्यानंतर फायनली आपले बाबूभाई उठलेत. बाबूभाई, एवढं सगळं झालं तरी तुमची झोप काही तुटली नाही. त्यांचं नाव काय होतं? बिबट्या भाई. रात्री निघालेलं ना दोन वेळ टेंट निघालेलं, पाणी इथपर्यंत आलेलं. एकदा कळालेलं मला, कळालेलं पण आपलं कळलं पण वळलं नाही. तरी मस्त झोपून गेला. मराठीकडे टेंट उडून गेला तरी चालेल, टेंट उडून गेलं तरी चालेल, बुडलं तरी चालेल, पण आम्ही काय उठणार नाही. प्रणवन मी झोपलेलो ना, टेंट कसं उडेल? जरी उडला तरी लिंबात उडाला असता ना. तुम्ही झोपले नाही का? नाही. हा, कुठं झोप लागते एवढं झाल्यानंतर. ते पाणी थोडंसं इथपर्यंत आलतं, पाणी टेंट असं फटफट. हा, इथं जवळपर्यंत आलं पाणी आणि मग गेलं परत. टेंट एवढा जोरात वाजत होता ना, अर्धी वाजत होती नंतर. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, बाबू घोरच होता ना. सर घाबरले होते. करायचं मी लग्न करायला बाहेर गेलो होतो, सुसू करायला बाहेर गेलो आणि बाबूचा आवाज आला. लाईट घेऊन आला, कुठं आहे काय? झोप झाली पण तुझी? हो. हा, झोप मानायला पाहिजे, झोप असावी तर बाबूभाई सारखी, वरना ना हो. आणि खरंच बाबूला जशी झोप आली होती ना काल, तशी झोप मिळायला पाहिजे प्रत्येकाला. पाऊस आलाय परत, मी तरी आणखीन कास्ट करून ठेवलंय. पाऊस थोडा थांबला तर आपण परत खेळूया थोड्या वेळ. शिंगटा मिळाला, मोठा शिंगटा आहे. पावसाचं काही खरं नाही बाबा, आला एकदम जोरात आलाय. फार मंगळामोड कार्यक्रम झालाय ना. झोप नाही. आपल्याकडे तरी टेंट आहे, हे जे सकाळी फिशिंग करायला आले त्यांच्याकडे तर काहीच नाही. रेनकोट बिनकोट नाही.
एवढं फुल गारटलोय आता ना. चहापत्तीने साखर आणली होती, दूध नव्हतं आपल्याकडे, त्यामुळे रेडीमेड आपण पेत होतो. पण आता काळा चहाशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. पाव. तुम्ही काय मस्का चपाती करताय? मस्त चपाती, बरोबर. मीठ होतं नाही का? हां, पीठ मळतानीच काय घ्यायचं नाही ना? घे येऊ हां. चालेल. नाही मळायचं नको, मी काही गरज नाही. ते सांगू नको. कारण की खाली सगळं चिखल झालं, आपल्याला ते चॉपिंग पॅड पण वापरता येत नाही आहे. तर जसं जमेल तसं बनवूया, कारण की भूक पण जोरात लागली. दुश्मनों को सलाम, दोस्तों को सलाम, दुश्मनों को सलाम, रॉकी मेरा नाम, रॉकी मेरा नाम. चपात्या जरा जाड आहे ना, त्यामुळे जरा जास्त वेळ शेकतोय. अब हम पिएंगे असली अदरक का चाय. तूप नाही, मस्का आहे, मस्का चपाती. तूप चपाती आणि चहा, पण दुधाचा चहा एक नंबर लागतो. आत्ता दूध नाही आपल्याकडे, पण असली काळा चहा जो आपण सकाळी रेडीमेड पिलं होतं त्याच्यापेक्षा हा असली काळा चहा जो आहे ना, तो कधीही चांगला. चाय बस. जॅम लावलाय. बाबू, हो, मजा आहे क्या? मजा आहे यार. चहा बरा होता का? हा, चांगला होता ना. पण लगेच गार झाला हो बाहेर. हां. आपण आहे ना स्पॉट चेंज करूया. आपल्या इकडे मिळत नाही, तिकडे ते लोक आले, ते रेग्युलर खेळतात तिकडे, तिकडे मासे मिळतात, तर तिकडे जाऊया.
यांच्याकडनं जिलापी घेतली आणि रोल त्यांना दिलाय. दुपार होत आली आहे आणि दाबून भूक लागली आहे. काल रात्रीचे मासे मिळाले त्यानंतर आता एक बाईट नाही माशांची. लोकेशन चेंज करून बघितलं, बेट चेंज करून बघितलं, सगळं करून बघितलं, पण बाईट काही नाही आहे. देखो बारिश हो रही है, इट्स रेनिंग और हमारी हालत भी हो गई है. असं जिंग्यांचा मांदा टाकल्यावर वासाला. बटर आहे, आलं लसूण पेस्ट आहे, मॅरिनेशनचा मसाला आहे, चालेल रे. मीठ थोडंसंच घातलं आहे कारण की बटर सॉल्टेड आहे. फिश शिंके पण आहे. वाह काय मस्त दिसतंय. उद्या येतो मग. पाणी तर दे, एवढ्याशा उकळेल का भात? हो, नाही, पाणी अजून लागेल भरपूर. भर त्याच्यात अजून. तांदूळच कमी झाला त्याच्यातला, गेला धुवून. कसं काय? त्या लाटांमध्ये पाणी. काय बाबू, सांगाव का नाही तुला काम? काम सांगाव की नाही? ए थोडं पाणी घे, थोडं पाणी घे. हां, पाणी कमी येते. कांदा आहे, कांदा. काय कुछ नहीं, एक गिलास थोड़ा बाहर आना ना. हो काय मस्त. हां, कांदे पण शिजलेत आणि हे काय म्हणतात त्याला, कांद्यांचा जो रस होता, ज्यूस होता, तो पण निघाला आहे. त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं ग्रेव्हीसारखं बनलं आहे. मासे पण झालेत. यस, झालेत. इझिली फ्रेश हे होत आहेत, फुटत आहेत मासे. झालेत. कोथिंबीर नाही लागणार आता, मासे काही रॉडला होत आहे ना. टेंट बस आता पडायचंच बाकी होता, इतकं जोरात वारं सुरू होतं. झालाय, मस्त झालाय भात. ही बंद कर सगळं आठवत येत आहे. बंद करायला लागत. पाणी बघ किती आतमध्ये येतं. 3 फॉईलची डिश. किती पाहिजे? लाटांमध्ये पाणी घ्यायला काय गेलं. मस्त दिसतंय. लाटांमध्ये पाणी घ्यायला गेलं. असं लाटा येतो त्या तांदूळ धुण्यासाठी पाणी घ्यायला गेलं. पाणी आलं परत तांदूळच घेऊन गेला असं एवढं. परत म्हणलं आता नाही बरं का, आता जरा नीट करायचं का. परत गेले पाणी घ्यायला गेले, परत पाणी.
कसं आहे हा बाबू? एक नंबर. हा ये रहा शिंगटा. तांदूळ तसं भरपूर होता, पण माझा तांदूळ धुवाय गेलो का धरणाच्या पाण्यामध्ये तर लाट आली आणि लाटानं बराचसा तांदूळ वाहून गेला. हा इसका कारण काय मस्त झालंय. साथ ना इंसाफी हो रही है. नाइंसाफी नाही समजतंय का देते तुला? हा शिंगटा तुझा ते त्यांना दिला असता तरी चालला असता. दिला ना त्याला एक? मला एक दिला सिनेमॅटिक सिनेमॅटिक जाऊ दे आता. चिखलात बसूनच जेवतो आम्ही. चिखलच झालोय आता. जास्त काही हे नाही. बाबू भाई कैसे हो गया? एक नंबर. मीठ वगैरे मस्त. तुमच्या बरोबर आलं ना जेवणाचं काही टेन्शन नाही. आणि जेवणाची चव क्वालिटी एक नंबर. जेवणाचं टेन्शन नसते बरं. तांदूळ वाळून का जाईल. मस्त झालं. एकदम कमीत कमी मसाल्यामध्ये बनवलं आहे. मला काय बस मला हे असं काही खायची सवय नाही. बंद कर पाणी पाऊस आलं बाबू. आता राहू द्या. आता राहू द्या. काय टेंट पण घ्यायला लागलो पाणी पावसात तुमचं मजा. टेंटमध्ये येते पाणी. कर बंद बाबू. हा आता पाऊस सुरू झालाय बाबू. आता कुठं गेला. सोबत मारला. खतरनाक. बाबूला तर सगळेजण ओळखतच असतील. बाबूमध्ये आदिवासी बाबू त्याच्या चॅनलचं नाव आहे. इथे तुम्हाला दिसत असेल. आणि तो पण खूप मेहनत करून व्हिडिओज बनवतो. त्याचं चॅनल प्लीज एकदा चेक करा जर तुम्ही नसेल चेक केलं तर. आणि त्याचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. काय नाही. व्हिडिओ आवडले तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय नाही. आणि जेवायला या चिलापी खायला. जेवायला म्हणजे बटरफ्राय चिलापी. चिखलात बसून चिलापी खायला या. हां चिखलात बसून चिलापी खायची मजाच वेगळी. एक्स्ट्रीम कॅम्पिंग केली आम्ही. एक्स्ट्रीम कॅम्पिंग केली आहे. म्हणजे खाली पाणी यायचं पार टेंटमध्ये टेंट उडाला. टेंट खाली पाणी आलं. पावसात भिजलो. पावसात फिशिंग केली. कुकिंग पण पावसात करतोय. चिखलामध्ये बसलोय. दुसरं ऑप्शनच नाही आपल्याकडे. आणि 24 तास पाऊस सुरू आहे. 24 तास. तांदूळ होते बरोबर. मासा आला तसे वाजलेत असतील. मस्त जेवण झालं. आराम करणार होतो पण आराम नाही करत. जाऊ द्या कंटाळा आला. निघूया घरी गेल्यावरच आराम करूया. बिना झोपचं 80-90 किलोमीटर राईड करायचं म्हटलं ना फार जीवावर येतं. पण ठीक आहे घरी गेल्यावर मस्त आराम होईल. पहिलं ते आहे का काही इथं धुवायला प्लेट वगैरे काय नाही.
आपण आहे ना रॉड सेट केले. आता थोड्या वेळ थांबूया. तू का मागा पळतोय? इकडे ये म्हटलं फक्त इथं असं इथे ये म्हटलं. येणं झालं हा पोरगा. चेन असे लावून हातमध्ये आणि शूट चालले सगळ्यांना कळत. माझी हालत केस कसे झाले माझे. मस्त काळू बायचं वारं माझ्या भरलं अंगात. इकडे उडा कॅच जेवणार. अरे हुजूर माऊली मसाला बोलिये. आणि आता वेळ पण झाली, झोपतो जर सर. वेळ पण भरपूर झाली. वेळ हां. आणि हां, आणि रात्री जर मासा वगैरे काही मिळाला तर ती काय म्हणतात त्याला, तर ती रिपोर्ट बोलू शकतं. हां, अपडेट. हां, तर त्याचं शूट तर तुम्हाला बघायला मिळेलच. आणि जर नाही मिळाली आणि नाही काय होतं मला बापरे. पण व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे हे मात्र नक्की आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा.